यावर्षीचा वाढदिवस काहीतरी वेगळा असावा असं वाटत होतं. ना गोंगाट, ना मोठं सेलिब्रेशन, फक्त मनाला शांत करणारा एक साधा आणि सिंपलचा दिवस. आणि म्हणून मी निवडली एक गौशाळा. दिवसाची सुरुवात गायींना अन्नदान करून झाली. त्यांना खाऊ घालताना मनात एक वेगळीच शांती जाणवली. त्यांच्या डोळ्यातली शांतता, त्या पवित्र स्पर्शात एक वेगळंच समाधान होतं. या ठिकाणी आल्यावर मन अगदी शांत झालं. घंटांचा आवाज, सृष्टीचा स्पर्श आणि एक गोड नीरव शांतता. हे फक्त एक गोठं नव्हतं, तर एक अशी जागा होती जिथे आत्मा शांत होतो. तिथल्या लोकांनी माझ्यासाठी एक सुंदर आश्चर्य ठेवलं होतं. एक हवन, मंत्रोच्चार, अग्नी आणि प्रार्थना, या सर्वांनी वातावरण पवित्र झालं. हे क्षण माझ्यासाठीच नव्हते, तर संपूर्ण कुटुंबासाठी एक वरदान वाटलं. त्यानंतर आरती झाली. ज्योती, भक्ती आणि त्या मंत्रांच्या नादात मी हरवून गेले. हा वाढदिवस नव्या जीवनासाठी सुंदर सुरुवात वाटली आणि माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. त्याला अजून अर्थ मिळाला. शेवटी एक छोटा केक कट आणि भरपूर हास्य. मोठं काही नव्हतं, पण मनापासून सगळं होतं. साधं पण खरं, असं काहीतरी स्पेशल. यावर्षीचा वाढदिवस मला खूप काही शिकवून गेला. नात्यांशी, निसर्गाशी आणि स्वतःशी पुन्हा जोडण्याची संधी दिली. हा छोटासा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुमचाही वाढदिवस असा शांत, साधा आणि अर्थपूर्ण असो. कारण शेवटी दुसऱ्यांना आनंद देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वतःला दिलेली भेट.